क्षत्रिय कुळातील वंजारी समाजाचा इतिहास. इतिहास हा नेमका कुळाचा असतो. आपलं कुळ आपल्याला माहीत असलं पाहिजे ही प्रत्येकाच्या मनातील भावना असते. तशी भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ज्या धर्मात वंशात कुळात आपला जन्म झाला त्या धर्माचा कुळाचा वंशाचा इतिहास जाणून घेणे माहीत असणे खूप आवश्यक आहे आणि तो माहीत देखील असलाच पाहिजे. इतिहास हा नेहमी प्रेरणादायी असून बोध घेण्यासाठी असतो. त्याचबरोबर भविष्यातील पिढीसाठी एक प्रेरणास्रोत असतो. आजच्या भारत देशामध्ये प्राचीन काळी म्हणजे मानव लोक आरंभ वेळी जगत पालक ब्रह्मा, जगत रक्षक विष्णू आणि जगत संहारक महेश अशा पद्धतीने ब्रह्मा विष्णू महेश यांनी मिळून सृष्टी निर्माण करण्यासाठी सुरुवातीला सप्तऋषी निर्माण केले. तदनंतर ऋषीमुनी यांच्यासह देव, सूर, असुर, दानव, राक्षस, गंधर्व, यक्ष, दैत्य, सूर, किन्नर, देव, वानर, नाग, चरण, निषाद, रीच, अप्सरा, विद्याधर, सिद्ध, निशाचर, कुलदैवत, स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल यांच्यासह मानवाची सत्ययुगात निर्मिती केली. युग बदललं त्या पद्धतीने मानवाची रचना देखील बदलत गेली. सत्ययुग ते कलियुग हा प्रवास मानवी इतिहासातील ऐतिहासिक बदल असणारा प्रवास आहे. सध्याचा आपला जो भारत देश आहे तो पूर्वीचा खूप मोठा विस्तृत असा प्रदेश होता. ज्यामध्ये सध्याचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि आजूबाजूच्या प्रदेशाचा भाग हा संबंध आर्यावर्त म्हणून प्रसिद्ध होता. पृथ्वीवर ऋग्वेद आणि उपनिषद यानुसार मानव निर्मितीसाठी ब्रह्मदेवाने सप्तऋषींची निर्मिती केली, ज्यामध्ये आत्री, अंगारीस, पुलस्त्य, मारीच, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद याप्रमाणे सप्तऋषींची उत्पत्ती झाली. सप्त ऋषीपैकी एक असणारे भृगु ऋषी हे भगवान विष्णूंचे सासरे आणि भगवान शिवशंकर महादेव यांचे साडू होते. त्याचबरोबर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे गुरु देखील होते. भृगु ऋषी यांचं स्थान खूप महत्त्वपूर्ण होतं. याच महान तपस्वी भृगु ऋषी यांच्या कुळात त्रेतायुगामध्ये जमदग्नी ऋषी यांचा जन्म झाला. आजपासून पूर्वी जवळपास 9400 वर्षापूर्वी जमदग्नी ऋषी यांचा विवाह देवी रेणुका माता यांच्याशी झाला. जमदग्नी ऋषी यांचे वास्तव्य ठिकाण हरियाणा येथील सरस्वती नदी तीरावर त्यांचा आश्रम होता. जमदग्नी ऋषी व रेणुका माता हे एकत्रितपणे तपस आराधना करत असत. कैलासपती भगवान शिवशंकर हे आपले आराध्य दैवत यांची विधिवत पूजा करत होते. मनोभावे पूजा करत असताना जल अभिषेक करून ईश्वरचरणी जल समर्पित करीत असताना अमृत जलाचा एक पवित्र थेंब भगवान शंकर यांच्या उंजळीतून निसटला व तो थेंब थेट पृथ्वीच्या दिशेने गतिमान झाला. दरम्यानच्या काळात जमदग्नी ऋषी व रेणुका माता हे ध्यान साधना करून ईश्वर आराधना करत होते. ईश्वर आराधना करत असताना तो पृथ्वीच्या दिशेने गतिमान झालेला अमृततुल्य जलाचा थेंब थेट देवी रेणुका माता व जमदग्नी ऋषी यांच्या ओंजळीत पडला. ओंजळीत तो थेंब आदळल्यानंतर त्या क्षणी त्या थेंबाचे 4 थेंब तयार झाले आणि दुसऱ्या क्षणाला त्याच पवित्र अशा जलथेंबापासून 4 तेजस्वी पुत्र ओंजळीत प्रकट झाले. ओंजळीत जे 4 दिव्य तेजस्वी ओजस्वी पुत्र प्रकट झाले त्यांना अनुक्रमे देवी रेणुका माता व जमदग्नी ऋषी यांनी क्रमांक 1 वसुमंत, क्रमांक 2 वास्तू, क्रमांक 3 सुषेण आणि क्रमांक 4 विश्ववास्तू अशी नावे दिली गेली. भगवान शंकर यांच्या ओंजळीतून सुटलेला जलाचा थेंब रेणुका माता व जमदग्नी ऋषींच्या ओंजळीत स्थिर होऊन त्यापासून 4 पुत्ररत्न प्रकट झाले म्हणून त्या 4ही मुलांना ओजस्वी पुत्र असे संबोधण्यात आले. हा विज्ञान युगात चमत्कार वाटत असला तरी देखील आध्यात्मिक धार्मिक परंपरेत मंत्रशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून सत्ययुगापासून कलियुगापर्यंतच्या मध्यापर्यंत अनेक वेळा अशा पद्धतीने मंत्रशक्ती व ईश्वरीय शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक देवदेवतांचा जन्म झालेला आहे. जसं माता पार्वती यांनी सुद्धा सबंध हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री गणेशाची निर्मिती सुद्धा स्नान करत असताना आपल्या शरीरावरील मळापासून केली होती. तसेच त्रेतायुगामध्ये आजचे आपल्या सगळ्यांचे ईश्वर प्रभू रामचंद्र यांचा जन्म देखील अयोध्या नरेश राजा दशरथ यांनी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केल्यानंतर यज्ञातून प्राप्त प्रसादापासून झाला होता.
त्याच सोबत महाबली हनुमंत यांचा जन्मसुद्धा देवी अंजनी यांच्या हातामध्ये जे फळ यज्ञातून प्रकट झालं होतं, राजा दशरथ यांनी केलेल्या यज्ञातून, त्या फळापासूनच झाला होता. अष्टभैरव पुढे कलियुगाच्या आरंभी ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावर मंत्रित केलेले जल शिंपडले गेले आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रय यांचा जन्म झाला. जगत विख्यात नाथ संप्रदायातील नवनाथ यांचा जन्म पण अशाच पद्धतीने झाला होता. दैव शक्ती हा विज्ञानाचा एक भाग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण एकंदरीत हिंदू धर्म परंपरा आणि ग्रंथानुसार अनेक देवी देवता, मुनी ऋषी, सिद्धपुरुष यांचा जन्म अथवा अवतार वेगवेगळ्या घटनांमधून झालेला आहे. याला वेगवेगळे धर्मग्रंथ, शास्त्र, पुराण हे प्रमाण आहेत. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी याच दरम्यान भगवान विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुराम यांनी देखील जन्म घेतला होता. बालवयातच भगवान परशुराम हे तपस्या करण्यासाठी महेंद्र पर्वतावर निघून गेले. जमदग्नी ऋषी हे नेहमीच ध्यानस्थ असायचे, तपसाधना करायचे. याच दरम्यान रेणुका माता या नदी तीरावरून रेतीचं पात्र मंत्रशक्तीने तयार करून दैनंदिन साधनेसाठी जल आणत असत. हा नित्यक्रम ठरलेला होता. बाल अवस्थेत असतानाच भगवान परशुराम हे महेंद्र पर्वतावर तपस्या करण्यासाठी निघून गेल्याने ओंजळीत प्रकट झालेले 4 ओजस्वी पुत्र आश्रमाचे रक्षण करत होते. हा नित्यक्रम चालू असताना एके दिवशी मात्र देवी रेणुका या जल आणण्यासाठी नदी तीरावर गेल्या असता त्या ठिकाणी गंधर्व क्रीडा करत होते. सदर दृश्य पाहून देवी रेणुका यांचे लक्ष विचलित झाले. विचलित झालेले लक्ष त्या अनुषंगाने मंत्रशक्तीचा प्रभाव कमी झाला. रेतीचे पात्र निर्माण होत नव्हते. रेणुका माता यांनी जमदग्नी ऋषीच्या साधनेसाठी जल घेऊन येणं त्यांना त्या दिवशी शक्य झालं नाही. सदरची बाब जमदग्नी ऋषी यांनी दिव्य दृष्टीने पाहिली आणि देवी रेणुका या समीप आल्यानंतर जमदग्नी ऋषी क्रोधित झाले आणि क्रोधित होऊन आपल्या 4ही पुत्रांना देवी रेणुका माता यांचा वध करण्यास्तव सूचित करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी 4ही पुत्रांनी सदरचा शिरछेद केला नाही. त्या अनुषंगाने त्या मुलांना मूर्छित करून भगवान परशुराम यांचे आवाहन जमदग्नी ऋषी यांनी केले. भगवान परशुराम त्या ठिकाणी प्रकट झाले आणि वडिलाची आज्ञा ही शिरसावंद समजून काही क्षणातच देवी रेणुका यांचा शिरछेद केला. जमदग्नी ऋषी यांनी हर्षित होऊन भगवान परशुराम यांना वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी भगवान परशुराम यांनी शिव साधनेतील पवित्र जलापासून ओंजळीत प्रकट झालेले आपले 4ही भावंड आणि मातेला पुन्हा जीवित करण्याबाबत विनंती केली. त्या अनुषंगाने जमदग्नी ऋषी यांनी तात्काळ संजीवन मंत्राचा प्रभाव निर्माण करत माता रेणुका व अजीव केलेले 4 मुले यांना तात्काळ सजीव केले. दरम्यान भगवान परशुराम यांनी आपले ओजस्वी 4 बंधू यांना शुभ आशीर्वाद देत आपण आपल्या मातेच्या रक्षणासाठी स्वतःचा प्राण त्याग केला. ही आपली मातृभक्ती निश्चितच श्रेष्ठ आणि कौतुकास्पद आहे. आपण आपली कुलवृद्धी करा, हा माझा आशीर्वाद आहे. आणि आपल्या मातृभक्तीचं फळ म्हणून कलियुगामध्ये ब्रह्मक्षत्रिय ओजस्वी म्हणजे वंजारी या नावाने आपली ओळख निर्माण होईल व देवी रेणुका माता ह्या माहूर येथे प्रकट होऊन रेणुका माता रूपाने आपलं कुलरक्षण कुलदेवी म्हणून करतील. हा आशीर्वाद देऊन ब्रह्मचारी भगवान परशुराम तपसाधनेसाठी पुन्हा महेंद्र पर्वताकडे मार्गस्थ झाले. वंजळीत प्रकट झालेले 4ही पुत्र पुढे वेगवेगळ्या प्रायोजनासाठी तीर्थयात्रेस गेले. प्रतिष्ठानपूर हे अयोध्येच्या बाजूला आहे. महाराज मनू यांचे कुळ भारत देशातील हिंदू धर्मातील पहिले पूर्वज म्हणून संबोधले जाते. महाराज मनू व त्यांच्या पत्नी शत्रुपा यांना 2 मुलं व 3 मुली असा परिवार होता. महाराज मनू यांनी अनेक वर्ष पृथ्वीवर राज्य केले. सबंध पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. दरम्यानच्या काळात महाराज मनू यांच्या इक्ष्वाकू वंशात त्रेतायुगात अयोध्या नरेश राजा दशरथ यांच्या पोटी भगवान विष्णूचा 7वा अवतार प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म झाला. जमदग्नी ऋषी आणि देवी रेणुका माता हे आपल्या आश्रमस्थळीच साधना करत होते. जमदग्नी ऋषी यांच्या आश्रमस्थळी एके दिवशी सहस्त्रभाऊ नावाचा कुरक्रमी राजा अचानक आला. त्यावेळी राजाने जमदग्नी ऋषी यांच्याकडे स्नेहभोजनाची मागणी केली. अन्न हे पूर्ण परब्रह्म असल्याने ऋषींनी होकार दिला आणि तयारीला लागले. नवनिधी अष्टसिद्धी प्राप्त असलेले जमदग्नी ऋषी यांच्याकडे कामधेनू गाय देखील होती. कामधेनू गायीला आवाहन करताच पंचपक्वान्नाचे भोजन उपलब्ध झाले. भोजन करून तृप्त झाल्यावर त्या दुष्ट राजाची नजर कामधेनूवर पडली. क्षणात हजारो लोकांना भोजन देणारी कामधेनू आपल्याकडे असली पाहिजे अशी त्याला दुर्बुद्धी सुचली आणि कामधेनूची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने जमदग्नी ऋषी यांच्याकडे कामधेनू गायीची मागणी केली. कामधेनू ही इंद्राची अनामत आहे
आपण ती परस्पर देऊ शकणार नाहीत असे जमदग्नी ऋषी यांनी स्पष्ट सांगितले. सहस्त्रभाऊ राजाला प्रचंड राग आला. तो दुष्ट राक्षस वृत्तीने उन्माद झालेला राजा असल्याने कामधेनू आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी जमदग्नी ऋषी यांची हत्या केली आणि जबरदस्तीने कामधेनू हिरावून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना कामधेनू ही स्वर्गलोकात निघून गेली. जमदग्नी ऋषी यांच्यासोबत देवी रेणुका यांनी देखील आपला प्राणत्याग केला. या घटनेची कल्पना भगवान परशुराम यांना ज्ञात झाल्यानंतर त्यांनी सहस्त्रभाऊ राजाचा समूळ कुळनाश केला व पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी महेंद्र पर्वत गाठला. भगवान परशुराम हे ब्रह्मचारी होते. जमदग्नी ऋषी व देवी रेणुका माता यांच्या ओंजळीत प्रकट झालेले पुत्र वशुमंत व त्यांच्या पुढील वंशज कमंडूक ऋषी यांना 4 पुत्र झाले. रघुपती रावजीन, अधिपती लाडजीन, कानुपती मथुरजीन आणि सुभानुपती भुसारजीन. याप्रमाणे हा विस्तार चालू असताना द्वापार युगात पांडव आणि कौरव यांचे युद्ध चालू असताना युद्धस्थळावर भगवान श्रीकृष्ण यांनी पृथ्वीवरील सर्वात महान धर्मग्रंथ भगवद्गीता अर्जुनाला ज्ञानोपदेश करत असताना भगवद्गीतेमध्ये मानवी प्रजातीचे 4 वर्णामध्ये रचना करण्यात आली. त्यावेळेला जाती व्यवस्था अस्तित्वात नसल्या कारणाने वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. त्यानुसार क्षत्रियांचे गुण वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे श्लोकाद्वारे विशद केले आहेत. शौर्य तेजो धृती दक्ष योद्धे चपय पलानयम दानमीक्षभरभम शास्त्रकर्म स्वराज भाजतम शौर्य शूरता वीरता तेज तेजस्वी धृती धैर्य दक्ष चंचल चतुर धाडसी संकटात माघार न घेणारा दान करणारा ईश्वरभाव ईश्वराला मानणारा आध्यात्मिक. त्यानुसार ही क्षत्रिय वंशात जन्म घेणाऱ्या व्यक्ती समूहाची कुळाची गुणवैशिष्ट्ये. भारत देशात अगदी इसवी पूर्व म्हणजे प्राचीन कालापासून विविध संस्कृती विविध धर्माचे विविध लोक आपापल्या प्रथानुसार अगदी आस्थागायत गुण्यागोविंदाने राहत आहेत. देवी रेणुका यांच्या ओंजळीत प्रकट झालेले वशुमंत कमंडक ऋषी यांच्यापासून पुढील काळात रघुपती अधिपती कानुपती आणि सुभानुपती हे त्यागी शौर्यवान लढाऊ काटक रूपवान प्रचंड मेहनती प्रामाणिक बाणेदार स्वाभिमानी ध्येयवादी क्षत्रिय असल्याने प्रचंड बलशाली कडवट लढाऊ बाणा या सर्व गुणांनी संपन्न असणारा ओजस्वी हा लोकसमूह कलियुगात वंजारी या नावाने ओळखला जाईल असे ज्येष्ठ बंधू भगवान परशुराम यांचे आशीर्वचन असल्याने वंजारी नावाने कलियुगात प्रसिद्ध झाले. याचा संदर्भ नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 28 मध्ये कलियुगाच्या आरंभी जगदविख्यात नवनाथ संप्रदायातील भर्तारीनाथ यांचा सांभाळ करणारे व्यापारी हे वंजारी असल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्या वृक्षभटक वंजारे अशी ओवी त्यामध्ये नमूद आहे. उपजीविकेसाठी व्यापार आणि दळणवळण म्हणजे एक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात मौल्यवान वस्तू असलेल्या धनद्रव्य हिरे मोती मौल्यवान वस्तू यांचा व्यापार वाहतूक हा समुदाय करू लागला. या निमित्ताने देशोदेशी फिरायला लागला. आशियाई देशातून मसाल्याचे पदार्थ मौल्यवान वस्तू इत्यादी सोबतच या समाजाचा मुख्य व्यवसाय राजे महाराजे यांची संपत्ती खजिने धनद्रव्ये राजकन्या राजमाता राजपत्नी आणि युद्ध साहित्य याची वाहतूक करणे हा होता. ओजस्वी ते वंजारी हा क्षत्रिय समूहाचा प्रचंड प्रामाणिक असल्यामुळे सर्व राजे महाराजे यांचा प्रचंड विश्वास संपादन झाल्याने समाजाची जबाबदारी व व्यवसाय पण वाढला. तसेच वंजारी समाज आपली ही जबाबदारी आणि व्यवसाय अगदी सचोटीने प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने इतिहासकालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही राजाचा खजिना धनद्रव्ये संपदा अप्तजन यांना दगाफटका झाल्याचे ऐकिवात नाही. व्यापार करत असताना मध्य आशियाई भाग आणि सबंध भारत देश याचा मध्य म्हणून हा क्षत्रिय समूह काही काळ राजस्थानमध्ये स्थिरावला. दरम्यानच्या काळात शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या सैन्यामध्ये सुद्धा याच क्षत्रिय समूहातील अनेक शूरवीर सहभागी होते. 15व्या-16व्या शतकामध्ये व्यापार कमी करून हा समाज शेतीकडे वळला. शेतीसाठी सुपीक जमीन सुपीक प्रदेश हवा म्हणून देशाच्या दक्षिणेकडील घनदाट अरण्ये व प्रचंड डोंगराळ पण सुपीक जमीन असणाऱ्या दक्षिण भारतातील माहूर येथे कलियुग आरंभी देवी रेणुका यांनी पुत्र परशुराम यांना दर्शन देऊन आपले उर्वरित पुत्र कलियुगातील वंजारी यांच्या कुलदैवत स्वरूपात शुभ आशीर्वाद देण्यासाठी सद्गुरू दत्तात्रय यांचा जन्म झाला. त्याच पवित्र ठिकाणी डोंगर माथ्यावर आपलं वास्तव्य निर्माण केलं. त्यामुळे आपल्या कुलदैवताच्या सानिध्यात हा समाज वास्तव्यास आला. दरम्यानच्या काळात समाजात नाथ संप्रदायातील संत अवजीनाथ महाराज यांचा जन्म झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात गोरे कुटुंबात संत अवजीनाथ महाराज यांचा जन्म झाला. संत अवजीनाथ महाराज यांचे अलौकिक
योगदान नाथ संप्रदायात असून संत अवजीनाथ महाराज यांनी आपले कार्य पूर्ण केल्यानंतर मिरपूर लोहारे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी संजीवन समाधी केली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व राजमाता जिजाबाई यांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य साकारत होते. या स्वराज्य निर्मितीत या क्षत्रिय समूहातील अनेक शूरवीर सरदार मावळे सहभागी होते. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका होत असताना देखील मुख्य भूमिकेत अनेक वीर याच समूहातील होते. शूरवीर योद्धे, राजे गरजे, त्याचबरोबर निजामशाहीला अद्दल घडवण्यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये असणारी भीती नष्ट व्हावी, आत्मविश्वास जागृत व्हावा म्हणून हैदराबाद येथील निजामाच्या महालावर नोटीस देऊन हल्ला करणारे, आपल्या शौर्याने निजामाला शह देणारे देवगाव तालुका केज जिल्हा बीड येथील शहाजी मुंडे व मौज तालुका बीड येथील यादवराव खाडे हे शूरवीर योद्धे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यासाठी व मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक शूरवीर योद्धे याच वंजारी समाजातील सहभागी होते. दरम्यानच्या काळात गोदावरीच्या पट्ट्यात व डोंगराळ भागात हा समूह कायमस्वरूपी वास्तव्यासाठी स्थिरावला. पुढे 1872 मध्ये इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांच्या काळात जनगणना झाली. दरम्यानच्या काळात मराठवाडा व महाराष्ट्राचा काही भाग, ज्यामध्ये वंजारी हा क्षत्रिय समाज जास्त प्रमाणात वास्तव्यास होता, हा भूभाग हैदराबाद स्थित निजामाच्या राजवटीत असल्याने इंग्रज यांनी केलेल्या जनगणनेत वंजारी समाजाची लोकसंख्या कमी प्रमाणात दिसून आली आणि पौराणिक ओजस्वी ते वंजारी हा प्रवास इंग्रजाच्या काळात वनात राहणारा समुदाय असल्याने वंजारी शब्द प्रयोग प्रचलित झाला आणि या क्षत्रिय समूहाला वंजारी असे कागदोपत्री संबोधण्यात येऊ लागले. पौराणिक काळापासून ओजस्वी ते वंजारी हा प्रवास कागदोपत्री शिक्कामोर्तब झाला. महाराष्ट्रात हा क्षत्रिय समूह बऱ्यापैकी असून तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात अल्प प्रमाणात व देशभरात वेगवेगळ्या प्रांतात अगदी तुरळक म्हणजे काही कुटुंब रोजगार व्यवसाय अनुषंगाने वास्तव्यास आहेत. तसेच विदेशात पण व्यापार, उद्योग, व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशात काही कुटुंब वास्तव्यास आहेत. इंग्लंडमध्ये सुद्धा एक स्वतंत्र गल्ली अस्तित्वात आहे. रघुपती रावजीन वंजारी, अधिपती लाडजीन वंजारी, कानुपती मथुराजीन वंजारी आणि सुभानुपती भुसारजीन वंजारी या 4 उपप्रवर्गात विखुरलेला वंजारी समाज भगवद्गीतेमध्ये नमूद क्षत्रिय कुळातील गुणवैशिष्ट्ये शौर्य, शूरता, वीरता, तेज, तेजस्वी, धृतिधैर्य, दक्ष, चंचल, चतुर, धाडसी, संकटात माघार न घेणारा, दान करणारा, ईश्वरभाव, ईश्वराला मानणारा, आध्यात्मिक हे सर्व गुण हे क्षत्रिय वंशात जन्म घेणाऱ्या व्यक्ती समूहाची असून प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण ठासून ओतप्रोत भरलेले आहेत. आज देखील हे सगळे गुणवैशिष्ट्ये जशास तसे या समुदायात दिसून येतात. या गुणवैशिष्ट्याच्या अनुषंगाने अनेक नामवंत संत, महंत, सिद्धपुरुष, उत्कृष्ट राजकारणी, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक म्हणून या समाजात दिसून येतात. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत अवजीनाथ महाराज, सद्गुरू संत वामनभाऊ महाराज व श्री राष्ट्रसंत भगवान बाबा, ज्यांना आपण भगवान विष्णू यांचे अंश अवतार संबोधतो, असे भगवान बाबा ज्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने टपाल तिकीट प्रकाशित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव केला. भगवान बाबा हे महान तपस्वी, जगत विख्यात तत्वज्ञानी, भागवत धर्माचे प्रचारक व प्रसारक, त्याचबरोबर प्रखर राष्ट्रभक्त, योग विद्या वेदशास्त्र पारंगत, नवनिधी अष्टसिद्धी अर्जित ब्रह्मचारी, ऋषी, सिद्ध पुरुष, आध्यात्मिक ज्ञान मार्गाने स्वातंत्र्य चळवळीत अनमोल योगदान देणारे राष्ट्रपुरुष तर होतेच, पण त्यासोबतच अहिंसा मार्गाने गोहत्याबंदी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक, सामाजिक समता स्थापित करण्यासाठी कृतिशील योगदान देत असताना शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनाच्या दारापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भगीरथ देखील होते. ही इंग्रज आणि निजाम लोकांना एकत्र येऊ देत नव्हते. अशा वेळी अखंड हरिनाम सप्ताह ही संकल्पना स्थापित करून लाखो लोकांना एकत्र करत आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करून लाखो विचारवंतांची फौज निर्माण केली. धैर्याचे समुद्र म्हणून महंत पदाला भिक्षेची झोळी ही उपमा देऊन सामाजिक उद्रेक होऊ दिला नाही. त्याग ही संतांची, देवतांची परंपरा त्याचं पालन करत खूप मोठा सामाजिक संघर्ष टाळला. बहुजन समाजाला हक्काचं ज्ञानपीठ असावं म्हणून धोम्यगडाचा दसऱ्या दिवशी शुभारंभ करत असताना दसरा मेळावा ही संकल्पना साकारली. आजही देशभरात दसरा मेळावा गाजतोय. भगवान बाबा यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी धोम्यगडावर येऊन शासनाच्या वतीने धोम्यगडाचा भगवानगड केला. आज तो देशाच्या नकाशावर मानाने स्थापित आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम व देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने संत भगवान बाबा यांचे अलौकिक अतुलनीय कार्य आहे. याच कालावधीत नाशिकमध्ये क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या रूपाने क्रांतिकारक जन्माला येऊन संत भगवान बाबा यांचे शैक्षणिक कार्य घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी संबंध नाशिक जिल्ह्यात FN नाईक नावाने खूप मोठे शैक्षणिक जाळे निर्माण केले आहे. तसेच पहिले खासदार व केंद्रीय ऊर्जा मंत्री बबनरावजी ढागणे
व तदनंतर समाजात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या रूपाने समाजाला विशाल देशव्यापी नेतृत्व मिळाले. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री असे नामांकित पद भूषवून त्यांच्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या समाजाला ओळख प्राप्त झाली. रघुपती रावजीन वंजारी, अधिपती लाडजीन वंजारी, कानुपती मथुरजीन वंजारी आणि शुभानुपती भुसारजीन वंजारी या 4 उपप्रवर्गात असणारा वंजारी समाज कुलदैवत रेणुका माता, संत अवजीनाथ महाराज, सद्गुरू संत वामनभाऊ महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना आपले दैवत मानतो. ते सर्व वंजारी असून आडनाव मात्र त्या विभागात, राज्यात, देशात, स्थानिक पातळीवर प्रभावानुसार वेगवेगळे आढळतात. गणेश खाडे, विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष, वंजारी महासंघ, महाराष्ट्र राज्य.